माझ्या दादांच्या सासऱ्यांनी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी म्हटलं अरे ठीक आहे चल असू दे, जर आलं ना तर सोडायचं नाही आणि जर गेलास तर घेऊन यायचं, तर यायचं नाही तर येऊ नकोस. अरे हे दिलवाले दुल्हनियाचाच प्लॉट झाला. हां मग फुल ताकद वाढली. म्हटलं असं असं पप्पांनी कॉन्फिडन्स दिल्याबरोबर ताकद वाढली. म्हटलं आता काय पप्पा पण काय बोलणार नाहीत. माझ्या आणि 2 नंबरची काकू आहे, तिला ही सगळ्या गोष्टी मी आधीच सांगितल्या होत्या. तिनंही सांगितलेली की जर नाही होय म्हटले तर लग्नात तर तुझा बाकीचं माझं मी बघून घेते. तुमच्या भावाच्या लग्ना आदल्या दिवशी आम्ही भेटलो, बोलणं ते झालं की काय काय करायचं आणि कसं करायचं. म्हणजे की भावाचं लग्न होऊ दे, मग आपण बघू की काय करायचं आहे. जर जायचं झालं तर मी तुला काहीतरी एक इंडिकेट करेन, मग आपण जायचं. म्हटलं ठीक आहे, काय अडचण नाही आहे. मी आपला इंडिकेट व्हायची वाट बघत होतो दुसऱ्या दिवशी लग्नात. आत्ता मिळेल मग मिळेल. हां त्याने तो मिळाला 3 वाजता. मग मी माझ्या काकूंना फोन केला की असं असं आहे, मी निघतो आहे काय. फक्त तिने एवढंच विचारलं अरे तुझ्याकडे पैसे किती आहेत. म्हटलं अकाउंटला 72,000 रुपये आहेत, 2 दिवसासाठी तर पुरतात, मी येणार आहे लगेच घरी. म्हणजे लग्नातूनच पळून जायचं. लग्नातूनच पळून जायचं असं प्लॅन केला. पण त्या दिवशी असं झालं की काकू म्हणते अरे थांब. नंतर तर ह्या काकूंनी माझ्या सगळं मध्यस्थी वगैरे त्यांनी करायला, बोलणी वगैरे त्यांनी करायला चालू केली की असं असं आहे, आपण संध्याकाळी बैठकीला त्यांनी म्हणताना गेलेलो परत आलो 15-20 मिनिटातच. थांबलो. कुठपर्यंत गेले होते. गजानन महाराज मंदिरापर्यंत. ह्यांचं आणि मंदिराचं जे काय कॉम्बिनेशन आहे ना, म्हणजे एक तर गणपती बाप्पा, मंदिर आणि सांगली. आणि लग्न ठरलं किती वाजता. लग्न ठरलं कसं की त्या दिवशी रात्री म्हणजे हिला जा म्हणून सांगितलं आणि काकूनी सांगितलं की मी तुला बोलवून घेते, तू त्या टायमात ये. म्हटलं ठीक आहे. मग मी माझ्या मित्राला घेऊन वाट बघत होतो फोनची. फोन आला रात्री 11:30 पावणे 12ला. फायनली होकार किती वाजता मिळाला. फायनली होकार आम्हाला 2 वाजता. काय वेळ आहे हो. हां रात्री 2 वाजता होकार मिळाला. आता किती वर्ष झाली लग्नाला. 3.5 वर्ष झाली. 3.5 वर्ष. पण आता सगळं छान. तुम्ही सुखात आहात ते महत्वाचं, तुम्ही आनंदात आहात हो ते महत्वाचं. आता या टप्प्यावरती पहिला खेळ कुठला तो आपण बघणार. एक चिठ्ठी घ्या, बघूया खेळ कुठला. कागदी ग्लासांमध्ये छोटे चेंडू टाकायचे. 10 संधी आहेत तुम्हाला. हां इथून तो चेंडू अलगद सोडायचा या टेबलवर आणि तो जाऊन ग्लासमध्ये थांबला पाहिजे. 3 ग्लासमध्ये गेला की 1,000 रुपयाचं बक्षीस आणि नंतर प्रत्येक ग्लासला 200 रुपयाचं बक्षीस. हां 10 संधी आहेत. सावकाश खेळा. 1 अरे 2 1,000 रुपयाचं बक्षीस मिळालं. 1,000 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे. ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे. विकीची चारी करायला. काय समजतो काय स्वतःला तू. अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही. नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?